हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरला जो आपण पॉइंट डिस्कस करणार आहोत तो आहे बायोटिक एजंट्स। यापूर्वीच्या लेक्चरला आपण अबायोटिक एजंट्स डिस्कस केले होते, ज्याच्यामध्ये आपण पहिला पॉइंट बघितला होता एनेमोफिली म्हणजे विंड पॉलिनेशन, आणि त्यानंतर बघितलं होतं आपण हायड्रोफिली म्हणजे वॉटर पॉलिनेशन। बरोबर आहे। हायड्रोफिली मधला शेवटचा एक पॉइंट जो एमसीक्यू ला आपल्याला विचारला जातो तो मी आता आधी तुम्हाला सांगणार आहे। तो कोणता, तर काही ॲक्वॅटिक प्लांट जे आहेत जे पाण्यामध्ये राहून सुद्धा त्यांच्यामध्ये पॉलिनेशन मात्र आपल्याला कशामार्फत झालेलं पाहायला मिळतं, तर विंड आणि इन्सेक्ट मार्फत झालेलं पाहायला मिळतं। इन्सेक्ट मार्फत पॉलिनेशन जे ॲक्वॅटिक प्लांट मध्ये होतं त्या प्लांटचे एक्झाम्पल्स आपल्याला नीटला किंवा सीईटीला विचारले जातात। ते एक्झाम्पल्स कोणते आहेत पहा। इन्सेक्ट मार्फत ॲक्वॅटिक प्लांट मध्ये जे पॉलिनेशन होतं त्यांचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगते। पहिले एक्झाम्पल आहे लोटस, नंतर वॉटर हायसियन, आणि तिसरे एक्झाम्पल आहे वॉटर लिली। परत एकदा रिवाइज करते, लोटस, water hyacinth and water lily. These are the three examples of the aquatic plant which can be pollinated by the insect. नंतर काही असे ॲक्वॅटिक प्लांट्स आपल्याला माहित पाहिजेत की जे आपल्याला विंड मार्फत पॉलिनेट केलेले पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये दोन नाव आहेत, हॅलोगॅरिस अँड पोटामोगेटॉन। ही दोन्ही नावं आपल्याला अशीच लक्षात ठेवायची आहेत, हॅलोगॅरिस आणि पोटामोगेटॉन। ही दोन नावं आपण कसे सांगतोय, ॲक्वॅटिक प्लांट विच कॅन बी पॉलिनेटेड बाय द विंड। ठीक आहे। आता आपण पॉइंट डिस्कस करणार आहोत तो आहे बायोटिक एजंट। जसं तुम्हाला माहित आहे की बायोटिक एजंट म्हणजे आपण लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केलं होतं, दीज आर द लिव्हिंग एजंट्स। आणि याच्यामध्ये कोणते लिव्हिंग एजंट येतात, तर याच्यामध्ये आपल्याला इन्सेक्ट, बर्ड, बॅट, स्नेल अशी एक्झाम्पल्स पाहायला मिळतात। आपल्याला माहित पाहिजे की जवळजवळ 80% प्लांट्स हे लिव्हिंग एजंटवर म्हणजेच या बायोटिक एजंटवर डिपेंड असतात फॉर देअर पॉलिनेशन। त्यामुळे मेजर रोल पॉलिनेशन मध्ये, पर्टिक्युलरली क्रॉस पॉलिनेशन मध्ये जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर तो कुणाचा पाहायला मिळतो, बायोटिक एजंटचा पाहायला मिळतो। आता या बायोटिक एजंट मध्ये आपल्याला 3 टाईपचं पॉलिनेशन डिस्कस करायचं आहे। पहिला टाईप दिलेला आपण एंटोमोफिली, सेकंड टाइप इज द ऑर्निथोफिली, आणि थर्ड टाइप आपण या ठिकाणी सांगितलेला आहे तो म्हणजे कायरोप्टेरोफिली। आता जसं आपल्याला माहित आहे, मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की 1 सेंटेन्सच्या क्वेश्चन जो आपल्याला स्टेट बोर्डला विचारला जातो त्याच्यामध्ये ह्या डेफिनेशन्स तुम्हाला विचारल्या जातात। फॉर एक्झाम्पल, एंटोमोफिली म्हणजे आपण म्हणतोय पॉलिनेशन कॅरीड आउट बाय दी इन्सेक्ट। त्यानंतर आपण म्हणतोय ऑर्निथोफिली, दॅट मीन्स पॉलिनेशन विच कॅरीड आउट बाय दी बर्ड्स, and the chiropterophily, that means the pollination which is carried out by the bat. Okay, so we'll discuss one by one these biotic agents. यामध्ये आपल्याला हे बायोटिक एजंट्स तुम्ही अभ्यास करत असताना अशाच पद्धतीनं कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा, कारण हे सिंगल जर नुसतं तुम्ही एंटोमोफिली वाचलं, नंतर ऑर्निथोफिली वाचलं, नंतर कायरोप्टेरोफिली वाचलं तर त्या ठिकाणी आपलं जम्बलिंग होण्याचं शक्यता असते। त्यामुळे कंपॅरेटिव्हली ऍट ए टाइम असे 3 कॉलम्स केले तुम्ही आणि त्याचं कंपॅरेटिव्हली पॉइंट लक्षात ठेवले तर हे लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जातं। पहिला पॉइंट बघूया, एंटोमोफिली। एंटोमोफिली मीन्स द पॉलिनेशन विच इज कॅरीड आउट बाय दी इन्सेक्ट। ठीक आहे। आता आपल्याला माहित पाहिजे की मी मागच्या लेक्चरही तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, मॅक्झिमम पॉलिनेशन लिव्हिंग एजंट मध्ये जो ऑर्गॅनिझम कॅरी आउट करतो तो म्हणजे इन्सेक्ट। आणि त्याच्यामध्ये आपल्याला हनीबी किंवा बाकीचे बरेच एक्झाम्पल्स पाहायला मिळतात। आता इथं आपल्याला हेही पॉइंट लक्षात ठेवायचं की विच प्लांट कॅरी आउट दी इन्सेक्ट पॉलिनेशन। कारण मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की प्रत्येक प्लांट मध्ये ज्या टाईपचं पॉलिनेशन होतं त्या टाईपनं ते फ्लावर त्या प्लांटचं अडॅप्ट झालेलं पाहायला मिळतं। जसं विंड पॉलिनेशनसाठी आपल्याला फ्लावर जे अडॅप्ट झालेलं पाहायला मिळतं ते काय दाखवतं, एनेमोफिलस अडॅप्टेशन दाखवतं। हायड्रोफिलस फ्लावर काय दाखवतं, ॲक्वॅटिक प्लांट जे आहे ते पाण्यामध्ये जसं पॉलिनेशन होतं त्या पद्धतीने ते अडॅप्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। तसं या ठिकाणी रोज, जास्मिन आणि सिस्ट्रम अशी 3 एक्झाम्पल दिलेले आहेत। रोज, जास्मिन हे आपल्याला वेल नोन एक्झाम्पल माहित आहे। सिस्ट्रम हे असं एक्झाम्पल आपल्याला याच नावाला लक्षात ठेवायचं, याचं मराठी नाव आपल्याला नाहीये, म्हणजे याचं नोन नाहीये नाव मराठी। त्यामुळे रोज, जास्मिन आणि सिस्ट्रम आता ही 3च एक्झाम्पल आहेत का की जी आपल्याला एंटोमोफिली पॉलिनेशन दाखवतात? नाही, अशी बरीच एक्झाम्पल आहेत, पण आपल्याला 3 एक्झाम्पल ऍटलिस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, रोज,
जास्मिन आणि सिस्ट्रम. काय सांगितलेलं आहे बघा, एंटेमोफिली मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एकूण इथं मी 5 पॉइंट मेन्शन केलेले आहेत, लाईन टू लाईन जशी आपल्याला स्टेट बोर्डला टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहेत तशीच आपण दिलेले आहेत तिथं. आणि याच पद्धतीने तुम्हाला हे पॉइंट स्टेट बोर्डला मेन्शन करायचे आहेत. ठीक आहे. जेव्हा तर याच्यावर प्रश्न विचारला तर काय बघायचे अडॅप्टेशन. आता हे काय आहेत पॉइंट्स, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक फ्लावर ज्या टाईपचं पॉलिनेशन त्याच्यामध्ये होतं त्या टाईपचं काय दाखवत असते, अडॅप्टेशन दाखवते. त्यामुळे हे जे काही पॉइंट आपण लिहिलेले आहेत, दीज आर द अडॅप्टेशन इन द फ्लावर विच शोज द एंटेमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन. सो दीज आर द एंटेमोफिलस अडॅप्टेशन इन दॅट फ्लावर. लक्षात आलं आपल्या. These are the entomophilous flowers adaptation. त्या फ्लावर मध्ये झालेले हे बदल आहेत, फक्त इन्सेक्ट त्याला पॉलिनेट करतो म्हणून. कोणकोणते आहेत बघा. पहिला पॉइंट काय सांगायचा आहे, ज्या फ्लावरना इन्सेक्ट पॉलिनेट करतात दोज फ्लावर्स आर लार्ज, शोवी. शोवी म्हणजे काय, दीज आर अट्रॅक्टिव्ह असतात, कारण पटकन इन्सेक्ट त्याच्याकडे जाऊ शकतो म्हणून दीज आर द लार्ज साईजनं लार्ज असतात, शोवी असतात. ब्राईटली कलर, त्याचा कलर अतिशय ब्राईट असतो, भडक असतो, त्यामुळे पटकन इन्सेक्ट त्या फ्लावरकडे अट्रॅक्ट झालेला पाहायला मिळतो आपल्याला. लार्ज, शोवी अँड ब्राईट कलर, दिस इज द वन अडॅप्टेशन ऑफ द एंटेमोफिलस फ्लावर. सेकंड, दॅट फ्लावर हॅज स्वीट ओडर, त्याला आपण फ्रॅग्रन्स असं म्हणतो, अँड नेक्टर. त्या फ्लावर मध्ये आपला जो स्मेल असतो त्या फ्लावरचा, तो सुगंध म्हणतो, तो अतिशय चांगल्या प्रकारचा असतो. त्या सुगंधामुळे इन्सेक्ट त्या फ्लावरकडे आकर्षित होतो. अँड नेक्टर, ज्याच्यामध्ये आपण माहिती आहे नेक्टर म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्वीट शुगरी सोल्युशन, जे फूड असतं त्या इन्सेक्ट पर्टिक्युलरली, आणि म्हणून तो इन्सेक्ट या नेक्टरसाठी आणि त्या छान सुवास येतोय त्या फ्लावर मधून, सुगंध येतोय, या दोन्ही कारणामुळे सुद्धा इन्सेक्ट त्या फ्लावरकडे अट्रॅक्ट झालेला पाहायला मिळतो. थर्ड पॉइंट इज दॅट स्टिग्मा, जो आपण म्हणतोय कार्पेलचा पार्ट आहे. स्टिग्मा इज रफ ड्यू टू प्रेझन्स ऑफ हेअर. जो स्टिग्मा असतो त्या फ्लावरचा तो रफ पाहायला मिळतो, कारण त्या स्टिग्मावर तुम्हाला छोटे छोटे हेअर्स पाहायला मिळतात. हेअर्स का असणार आहेत त्या फ्लावर स्टिग्मावर, कारण जर पोलन ग्रेन त्या स्टिग्मामध्ये डिपॉझिट झाले तर ते पोलन ग्रेन स्टिग्मापासून परत बाजूला जाऊ शकत नाही. दॅट्स वाय स्टिग्मा ऑफ दॅट फ्लावर इज रफ बिकॉज ऑफ द प्रेझन्स ऑफ हेअर. अँड स्टिकी, स्टिकी म्हणजे चिकट, कारण हे दुसरं रिझन आहे. जर तो चिकट नसेल, स्टिग्मा स्टिकी नसेल तर पोलन ग्रेन जर पडले असते त्याच्यावर तर ते वाऱ्याने परत काय होऊ शकतात, उडून जाऊ शकतात. त्यामुळं ते चिकट असतो, स्टिकी असतो, पोलन ग्रेन त्याच्यापासून बाजूला जाऊ शकत नाही एकदा त्याच्यावर डिपॉझिट स्टिग्मावर झाले की. ठीक आहे. त्यामुळे पोलन ग्रेन्स आपल्याला कसे पाहायला मिळतात, याच्यामध्ये स्टिग्मा कसा पाहायला मिळतो, रफ पाहायला मिळतो, त्याचबरोबर त्याच्यावर हेअर्स पाहायला मिळतात, आणि त्याच्यामध्ये पोलन ग्रेनचा जेव्हा स्टिग्मावर डिपॉझिट होतात तेव्हा ते त्या स्टिग्मापासून बाजूला जाऊ नये म्हणून स्टिग्मा आपल्याला स्टिकी पाहायला मिळतो. फोर्थ पॉइंट काय बघा, पोलन ग्रेन ऍक्च्युअली जे फ्लावर मध्ये तयार होतात दीज आर स्पायनी. तर मी पहिल्याच लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं पोलन ग्रेन दोन प्रकारचे असतात, आयदर दे आर द स्पायनी ऑर दे हॅव द स्मूथ वॉल. या ठिकाणी हा पॉइंट आपल्याला अतिशय महत्वाचा लक्षात ठेवायचा. एमसीक्यूला विचारला जातो, एंटेमोफिलस फ्लावर मध्ये पोलन ग्रेन तुम्हाला स्पायनी पाहायला मिळतात. त्यांच्या जो एक्झाइन बाहेरचं कवरिंग असतं ते स्पाइन सारखं स्ट्रक्चर आपल्याला दाखवत असतं. अँड सराउंडेड बाय पोलन किड, असं येलो जे सिक्रिशन त्या एक्झाइनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं, जे चिकट असतं, मिसलॅजिनस कवरिंग असतं त्या येलो सिक्रेशन मध्ये. दॅट सिक्रिशन आउटसाइड द एक्झाइन ऑफ द एंटेमोफिलस फ्लावर इज कॉल्ड ॲज पोलन किड. And next one is that some insects have lever mechanism or turnpike mechanism. काही इन्सेक्ट मध्ये स्पेशली मॉडिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतात ओनली फॉर द इन्सेक्ट. जे इन्सेक्ट त्या फ्लावरला व्हिजिट करतात त्या फ्लावरसाठी स्पेशल मॉडिफिकेशन सम प्लांट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दॅट मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज द लेवर मेकॅनिझम ऑर टर्नपाईप मेकॅनिझम. आणि एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द सॅल्विया. सगळ्याच प्लांट मध्ये तुम्हाला स्पेशल मॉडिफिकेशन पाहायला मिळत नाही, पण सॅल्विया हे असं प्लांट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला स्पेशल मॉडिफिकेशन पाहायला मिळतं. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जर एक क्वेश्चन आपल्याला विचारला की लेवर मेकॅनिझम ऑर टर्न पाईप मेकॅनिझम तुम्हाला कुणामध्ये पाहायला मिळतं, तर आपण एक्झाम्पल सांगणार आहे सॅल्विया. पण आपल्याला माहित पाहिजे की व्हॉट इज मीन बाय लेवर मेकॅनिझम. यासाठी मी या ठिकाणी एक फिगर ड्रॉ केलेली आहे बघा, आपल्याला दिसत असेल.
या फिगर मध्ये काय दाखवलेलं आहे, दिस इज द फ्लावर ऑफ द सॅलिव्हिया प्लांट. या फ्लावर मध्ये मी काय एक्सप्लेन केलेलं आहे बघा, हे फ्लावरचं काय दाखवलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याचं करोला. हा फ्लावरचा काय करोला आहे आणि या फ्लावरची अरेंजमेंट अशी आहे की या करोलाच्या मध्ये बऱ्यापैकी गॅप पाहायला मिळतो. आणि इथे तुम्हाला मी इन्सेक्टचं ड्रॉइंग दाखवलेलं आहे. आपल्याला बऱ्यापैकी फिगर समजत असेल. इट इज दिस टू आर द पार्ट्स ऑफ द करोला ऑफ द फ्लावर आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, हा इन्सेक्ट पाहायला मिळतो. बरोबर आहे. सेकंड फिगर मध्ये मी काय दाखवलंय बघा, या सॅलिव्हिया फ्लावरची कॅरेक्टरिस्टिक्स हे आहे की त्याच्यामध्ये जे अँथर असतात स्टॅमेन मध्ये, त्याच्यामध्ये जे अँथर असतात स्टॅमेन मध्ये, त्या अँथरचे 2 लोब असतात. दिस इज द अपर लोब ऑफ अँथर अँड दिस इज द लोअर लोब ऑफ अँथर. अपर लोब अँथरचा काय असतो, फर्टाईल असतो. म्हणजे त्या अपर लोब मध्ये अँथरच्या आपल्याला पोलन ग्रेन तयार झालेले पाहायला मिळतात. आणि लोअर लोब ऑफ द अँथर इज द स्टराईल, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पोलन ग्रेन तयार झालेले पाहायला मिळत नाहीत. काय सांगितलं बघा मी लेवल मेकॅनिझम मध्ये, सॅलिव्हिया प्लांट मध्ये जो अँथर असतो त्याचे 2 लोब असतात. अपर लोब आहे तो फर्टाईल आहे, त्याच्यामध्ये पोलन ग्रेन तयार होतात. लोअर लोब जो आहे तो फर्टाईल नाही, त्याच्यामध्ये पोलन ग्रेन तयार होत नाहीत, म्हणजेच तो स्टराईल आहे. ओके. हा इन्सेक्ट जेव्हा या फ्लावरला व्हिजिट करायला येतो तेव्हा तो काय करतो, या लोअर लोबला टच करतो. इन्सेक्ट जेव्हा फ्लावरला व्हिजिट करायला येतो तेव्हा तो त्या लोअर लोबला टच करतो आणि लोअर लोबला टच केल्या त्या इन्सेक्टच्या बरोबर बॅक साईडला, त्याच्या विंग्सवर, त्याच्या बॅक साईडच्या पोर्शनवर हा अपर लोब जो आहे तो डस्ट होतो. असं काय होतो, आपडला जातो त्याच्या बॉडीवर. आणि त्यामुळे या अपर लोब मध्ये जे काही पोलन ग्रेन असतात ते इन्सेक्टच्या बॅक साईडला आपल्याला स्टिक झालेले पाहायला मिळतात. हे कसं पाहायला मिळतं, इन्सेक्ट जेव्हा एंट्री करतो या सॅलिव्हिया फ्लावर मध्ये तेव्हा तो या स्टराईल अँथर लोबला टच करतो. स्टराईल अँथर लोबला टच केल्या या ठिकाणी जो वरचा लोब आहे तो खाली बेंड होतो, ज्याला आपण म्हणतो फर्टाईल लोब ऑफ अँथर, आणि तो बॅक साईडला इन्सेक्टच्या स्प्रेड होतो आणि त्यातले पोलन ग्रेन इन्सेक्टच्या बॅक साईडला काय होतात, चिकटले जातात. आणि मग हा इन्सेक्ट जेव्हा दुसऱ्या फ्लावरला व्हिजिट करतो तेव्हा तो काय करतो, त्याच्या बॅक साईडला, त्याच्या लेग्सला, त्याच्या विंग्सला जे पोलन ग्रेन चिकटलेले आहेत ते दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट करतो. आणि त्या फ्लावरचं पॉलिनेशन चांगल्या प्रकारे करण्यासाठी हे मेकॅनिझम त्या इन्सेक्टला काय करतं, मदत करतं. इट इज कॉल्ड ॲज दी लेव्हर मेकॅनिझम और टर्न पाईप मेकॅनिझम. हे आपल्याला सिलेबस मध्ये दिलेलं नाहीये, पण बऱ्याच मुलांना प्रश्न पडू शकतो की हे लेव्हर मेकॅनिझम काय आहे. यासाठी ही मी इथं डायग्राम काढलेली आहे. आपल्याला ही डायग्राम ही काढायची नाहीये, केवळ लेव्हर मेकॅनिझम सुद्धा एक्सप्लेन करायची नाही. हे आपल्या माहितीसाठी मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. मग पहा, सगळ्यांना लक्षात आलं एंटेमोफिली म्हणजे काय, महत्वाचे पॉईंट कोणते लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम्पल, रोज, जास्मिन, सिस्ट्रम. व्हॉट आर द अडॅप्टेशन्स ऑफ दिस entomophilous flower? They are large, showy, bright colored. They have sweet odor and nectar because they have the nectar gland which produce the nectar. Then stigma is rough due to the presence of hair and they are sticky due to the mucilaginous or sticky secretion. Pollen grains are spiny, exine is spiny, and that pollen grain are surrounded by yellow secretion which is called as the pollen kit. Some insect have lever mechanism or turnpike mechanism for insect visitor. The example is the salvia, and here we have explained how the salvia shows the adaptation to the insect. Then next point of the biotic agent is the ornithophilia. Ornithophilia means the pollination which takes place by the wind. ओके. आता आपल्याला माहित पाहिजे की सगळेच बर्ड काय विंड पॉलिनेशन करत नाहीत, कारण आपल्याला पाहायला मिळतं, सॉरी इथं काय सांगायचं तुम्हाला, ऑर्निथोफिली मीन्स पॉलिनेशन विच टेक्स प्लेस बाय दी बर्ड्स. आता सगळेच बर्ड्स मला काय सांगायचंय, काय करत नाहीत तर पॉलिनेशन मध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत. ओनली स्मॉल बर्ड्स आर फ्यू एक्झाम्पल्स ऑफ बर्ड्स आर देअर विच शोज दी पॉलिनेशन ऑफ दी फ्लावर. मग त्याच्यामध्ये हमिंग बर्ड येतोय, सन बर्ड येतोय. हमिंग बर्ड, सन बर्ड हे बर्ड आपल्याला काय पाहायला मिळतात तर पॉलिनेशन मध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात. आता इथे एक महत्वाचा पॉईंट आपल्याला हा लक्षात ठेवायचा आहे. Those birds which are involved in the pollination process are generally of small size. ते बर्डची साईज आपल्याला स्मॉल पाहायला मिळते अँड दे हॅव द लॉंग बीक. त्यांची बीक कशी असते, लॉंग असते, आणि साईज कशी आपल्याला पाहायला मिळते, स्मॉल पाहायला मिळते. कोणकोणते बर्ड सांगितले फ्यू एक्झाम्पल मी त्याची, सन बर्ड आणि हमिंग बर्ड हे बर्ड आपल्याला या पॉलिनेशन मध्ये भाग घेत असलेले पाहायला मिळतात. आता या
फ्लावर मध्ये, ज्याला आपण कसलं फ्लावर म्हणणार आहोत, ऑर्निथोफिलस फ्लावर, त्या फ्लावर मध्ये तुम्हाला काही अडॅप्टेशन्स पाहायला मिळणार आहेत की ज्या फ्लावरला पर्टिक्युलरली कोण व्हिजिट करते, बर्ड्स करते. तर कोणते फ्लावर हे कोणत्या फ्लावरना हे बर्ड्स व्हिजिट करतात, त्या फ्लावरचे एक्झाम्पल्स आपल्याला माहित पाहिजे, त्या प्लांटचे एक्झाम्पल्स आपल्याला माहित पाहिजे. कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत बघा. बॉम्बॅक्स, इट इज वन एक्झाम्पल ऑफ प्लांट विच शोज विच फ्लावर ऑलवेज व्हिजिट दी बर्ड्स. त्यानंतर कॅलिस्टेमॉन, त्याचं कॉमन नाव दिलेलं आहे बॉटल ब्रश. बुटिया, हे आपल्याला 3 एक्झाम्पल सांगायचे. मी एक्झाम्पल परत रिपीट करते. बॉम्बॅक्स, कॅलिस्टेमॉन, कॉमन नेम इज बॉटल ब्रश अँड ब्युटिया. दीज आर द प्लांट की ज्यांना बर्ड व्हिजिट करतात पॉलिनेशन साठी आणि त्या ठिकाणी आपल्याला पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. नाउ दीज आर द अडॅप्टेशन्स इन द फ्लावर ऑफ दिस प्लांट विच व्हिजिट द बर्ड अँड कॅरी आउट देअर पॉलिनेशन. कोणकोणते आहेत बघा अडॅप्टेशन त्या फ्लावर मध्ये ज्यांना बर्ड व्हिजिट करतात. These flowers are large, showy and brightly colored. सेम या ठिकाणी आपण जे सांगितलं तर पहिल्या एंटेमोफिलस फ्लावर मधलं अडॅप्टेशन ते सेम तुम्हाला इथं ऑर्निथोफिली मध्ये पण पाहायला मिळतं. फ्लावरची साईज लार्ज असते, त्यामुळे बर्डला पटकन ते ओळखता येतात, आयडेंटिफाय करता येतात, आकर्षक असतात, शोवी असतात अँड ब्राईट कलर, त्यांचा कलर अतिशय भडक असतो, त्यामध्ये पटकन त्या बर्डला अट्रॅक्ट करण्यासाठी उपयोगी पडतात. देन दॅट फ्लावर सिक्रेट लार्ज डायल्यूट नेक्टर. नेक्टर हे कॉन्सन्ट्रेटेड नाहीये, त्या नेक्टर मध्ये लिक्विडचं प्रमाण जास्त आहे, सो दॅट नेक्टर इज कॉल्ड अ डायल्यूट नेक्टर. ते फ्लावर जास्त प्रमाणामध्ये नेक्टर सिक्रेट करतं, पण ते नेक्टर हे वॉटरी असतं, शुगरी असतं, लिक्विड फॉर्म मध्ये असतं. दॅट इज कॉल्ड ॲज द डायल्यूट नेक्टर. तिसरा पॉईंट काय सांगायचंय बघा. पोलन ग्रेन्स आर स्टिकी अँड स्पायनी. इथं सुद्धा आपल्याला सेम एंटेमोफिलस फ्लावर सारखं पाहायला मिळतं. पोलन ग्रेन्स पण स्टिकी असतात, स्टिग्मा पण इथं स्टिकी असतो. पोलन ग्रेन या ठिकाणी आपल्याला कसे पाहायला मिळतात, स्पायनी पाहायला मिळतात. जे एंटेमोफिलस मध्ये पण सांगितले पोलन ग्रेन आपल्याला स्पायनी पाहायला मिळतात. म्हणजेच एक्झाईन लेअर जी आहे ती तुम्हाला असे पॉइंटेड स्पायनी सारखं स्ट्रक्चर दाखवते. इट इज नॉट स्मूथ, इट इज स्पायनी, सेम लाईक दॅट ऑफ द एंटेमोफिलस फ्लावर. त्यानंतर इथं काय आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे बघा. Flower do not have fragrance as bird have poor sense of smell. इथे एक लक्षात ठेवायचं आपल्याला, हे एमसीक्यूला विचारलं जातं. बर्ड मध्ये जनरली सेन्स ऑफ स्मेल पुअर असतो, त्यामुळे ज्या फ्लावरला ते व्हिजिट करतात ते फ्लावर मध्ये आपल्याला स्वीट ओडर किंवा फ्रॅग्रन्स असलाच पाहिजे असं नाही, कारण तो नसला तरीही बर्ड त्याला व्हिजिट करू शकतात, कारण बर्ड मध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, पुअर सेन्स ऑफ स्मेल. परत एकदा मी रिपीट करते. दी adaptations of the ornithophilus flower. Flower are large, showy and brightly colored. They secrete large dilute nectar. Pollen grains are sticky and spiny. Flower do not have the fragrance as bird have poor sense of smell. This is the second type of the pollination which we call as a ornithophily. Then last type of the biotic agent is the bat, and the bat carry out the pollination. That pollination is called as chiropterophily. याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की बॅट जे काही पॉलिनेशन करतात हे पोलन ग्रेन ते कितीतरी किलोमीटर लांब घेऊन जाऊ शकतात पॉलिनेशन प्रोसेस मध्ये. त्यामुळं बॅट ज्या प्लांट मध्ये पॉलिनेशन करतात ते प्लांट ऑटोमॅटिकली काय असणार आहे, नॉक्टर्नल, कारण बॅट हा नॉक्टर्नल अॅनिमल आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी जे फ्लावर्स ओपन होतात त्यांच्यामध्ये पर्टिक्युलरली पॉलिनेशन जे घडवून आणतात ते बॅट्स असतात. एक्झाम्पल्स प्लांटची बघा. अँथोसिपॅलस एक्झाम्पल प्लांटचं ज्याच्यामध्ये आपल्याला बॅट मार्फत पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. अँथोसिपॅलस, त्याचं दुसरं कॉमन नाव दिलेलं आहे कडम ट्री. ॲडॅन्सोनिया कॉमन नाव दिलेलं आहे बाऊब ट्री. आणि किगेलिया कॉमन नाव दिलेलं आहे सॉसेज ट्री. आता हे नावं पटकन एका आयटेम मध्ये लक्षात राहणार नाहीत आपल्या, त्यामुळे सतत ती रिवाइज करायला लागतात. कुठले कुठले आहेत बघा. अँथोसिपॅलस, कडम ट्री, ॲडॅन्सोनिया, बाऊब ट्री आणि किगेला sausage tree. These are the plant which shows the pollination, or these plants are always visited by the bats and carry out pollination in these plants. याच्यामध्ये हे जे अडॅप्टेशन मी दाखवलेले 3 तुम्हाला इथे दिलेले आहेत, हे अडॅप्टेशन तुम्हाला ज्या फ्लावर मध्ये पाहायला मिळतात त्या फ्लावरला व्हिजिट कोण करत असते, बॅट. कोणकोणते अडॅप्टेशन आहेत बघा. पहिलं अडॅप्टेशन काय आहे, फ्लावर्स आर डल कलर्ड विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स.
आता हे फ्लावर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह पाहायला मिळणार नाही, ब्राईट कलरचं पाहायला मिळणार नाही, शोवी पाहायला मिळणार नाही, लार्ज पाहायला मिळणार नाही. ते फ्लावर कसं पाहायला मिळणार, डल कलरचं, कारण त्याच्यामध्ये कोणताही अट्रॅक्टिव्हनेस नसतो. ते नाईटला आपल्याला अंधारात पाहायला मिळणार आहे, ज्याला आपल्याला माहित आहे की बॅट व्हिजिट करणार आहेत, त्यामुळे हे फ्लावर तुम्हाला डल कलरचे पाहायला मिळतं. हा पहिला पॉईंट अतिशय महत्वाचा आहे, जो बॅट पॉलिनेशन घडून आणतो ते फ्लावर कसं असतं, डल कलरचं. सेकंड काय सांगितलेलं आहे, स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स म्हणजे काय, उग्र वास असतो त्याला. उग्र वास आपण आयडेंटिफाय करतो की जो आपल्याला सहन होऊ शकत नाही, असा स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स आपल्याला पाहायला मिळतो या फ्लावरमध्ये. उग्र वास त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो, त्यामुळेच ते बॅट त्या फ्लावरकडे अट्रॅक्ट झालेले पाहायला मिळतात. सेकंड, दे सिक्रेट अबंडंट नेक्टर. अबंडंट म्हणजे भरपूर. हे फ्लावर भरपूर प्रमाणामध्ये नेक्टर सिक्रेट करतात आणि ते नेक्टर ईट करण्यासाठीच ते बॅट त्या फ्लावरला व्हिजिट करत असतात आणि अल्टिमेटली ते त्या फ्लावरमध्ये पॉलिनेशन घडवून आणत असतात. तिसरं काय सांगायचं आपल्याला, अडॅप्टेशन या कायरोप्टेरोफिलस प्लांट मध्ये, दॅट इज दीज फ्लावर प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ इडिबल पोलन ग्रेन. जे काही पोलन ग्रेन्स त्या फ्लावर मध्ये तयार होतात ते लार्ज अमाऊंट मध्ये तयार होतात. हे पोलन ग्रेन फक्त हे बॅट एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरवर ट्रान्समिट करतात असं नाही, तर त्यातले बरेच पोलन ग्रेन हे बॅट स्वतः फूड म्हणून यूज करतात, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे इडिबल पोलन ग्रेन्स. हे पुण्यामध्ये आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतात कायरोप्टेरोफिलस प्लांट मध्ये. याच्यावर स्टेट बोर्डला आपल्याला 3 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. तो कसा असतो क्वेश्चन बघा, व्हॉट इज एंटेमोफिली, गिव्ह दी फ्लोरल अडॅप्टेशन इन दिस प्लांट. सेम क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळेल ऑर्निथोफिली मध्ये किंवा सेम क्वेश्चन पाहायला मिळेल आपल्याला कायरोप्टेरोफिली मध्ये. याचा अर्थ आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ऍट ए टाइम 3 कॉलम करून एंटेमोफिली, ऑर्निथोफिली आणि कायरोप्टेरोफिली लक्षात ठेवायचं आहे. ऍट ए टाइम आपल्याला या तिघांचे एक्झाम्पल्स आधी मेन्शन करायचे आहेत आणि मग कम्पॅरेटिव्हली आपण हे तिन्ही बायोटिक एजंट व्यवस्थित लक्षात ठेवू शकतो. अशा टाईपनं लक्षात ठेवलं तर पाठांतराला करून उपयोग नाही. त्यामुळे याच टाईपमध्ये आपल्याला बायोटिक एजंट लक्षात ठेवायचे आहेत. आजच्या लेक्चरला आपण महत्वाचा पॉईंट डिस्कस केला, बायोटिक एजंट ऑफ द पॉलिनेशन, आणि याच्यामध्ये आपण पाहिलं एंटेमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन, ऑर्निथोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन अँड कायरोप्टेरोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन. ओके, थँक्यू.